नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत मटण किंवा नल्ली निहारी. त्यासाठी सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत. सोबत मी ते हळद, लाल तिखट आणि धना पावडर घेतलेलं आहे. आता इथे घेतलेलं आहे मी आलं लसणाची पेस्ट. आता इथे 1 किलो आपण इथे मटण घेतलेलं आहे. स्पेसिफिकली आपण यामध्ये जे हाडाचा भाग असतो म्हणजे जे नळीचा जो भाग असतो ज्याला नल्ली म्हणतात तो भाग घेतलेला आहे. तेथे अख्ख्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेले आहेत 2 तमालपत्र, साधारण 1 मोठा चमचा धणे, थोडंसं जायफळ, ओवा, सुंठाचा 1 तुकडा आहे, 2 आपण इथे हरडा घेतलेला आहे, थोडंसं जिरं, बडीशेप, इथे आपण घेतलेलं आहे काळं मिरं, त्याच्यानंतर लवंग घेतलेले आहे, मोठी वेलची घेतलेली आहे, चक्रीफूल घेतलेलं आहे आणि इथे आपण साधारण 5-6 घेतलेल्या आहेत हिरव्या वेलची आणि दालचिनी. 3 चमचा भरून आपण इथे बेसन घेतलेलं आहे. तर यापासून आपण मसाला बनवणार आहोत. तर आता इथे आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, कुकरमध्ये आपण 2 मोठे चमचे मोहरीचं तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की आपण उभा चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व कांदा आपल्याला एकाच वेळेला आता घालून घ्यायचा आहे. यामध्ये आपण कुठलंही वाटण घालणार नाही आहोत. इथे आपण आलं लसणाची जी पेस्ट घातलेली आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. छान आपण कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि त्याचा उग्रवास कमी व्हायचा आहे. यामुळे आपल्याला त्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. छान आपला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट एकवटली की आपण यामध्ये घालून घेणार आहोत मटण. तर आता इथे मी मटण जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला 4-5 पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे मटणाचे मी जास्त मोठे असे पीसेस ठेवलेले आहेत, त्यांना बारीक केलेलं नाही आहे आणि हे सर्व पीसेस आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे सर्व पीसेस घातल्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे आपण घालतो 1 चमचा हळद, 3 मोठे चमचे लाल तिखट आणि 5 मोठे चमचे यामध्ये धना पावडर घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी साधं लाल तिखट वापरलेलं आहे, जे की तिखट नाही आहे. तर आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. मटण आपलं व्यवस्थित परतवून त्यामध्ये सर्व मसाले एकजीव होतील या पद्धतीने आपल्याला मटण एकत्र करून घ्यायचं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, छान आपल्याला एकत्र मटण झालं की आपण थोडा वेळ वाट पाहिजे. तुम्ही पाहू शकतात मटणाचा थोडा रंग बदलला आहे की आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला मटण जिथपर्यंत भिजेल तितकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर साधारण मला इथे 2 मोठे बाऊल पाणी लागलेलं आहे. पुन्हा एकदा आपण मटण ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि पाणी व्यवस्थित एकजीव होईल. आता आपल्या मटणालाही मिठाचा स्वाद येण्यासाठी आपल्याला त्यांना व्यवस्थित ढवळून त्यावरती कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला इथे 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मध्यम गॅसवरती आपण थोडा हाय फ्लेम आधी ठेवायचा आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता दुसऱ्या बाजूला आपण हा निहारी मसाला बनवतो. यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपण चक्रीफूल, वेलची, त्यानंतर काळे मिरे, लवंगा, त्याच्यानंतर मोठी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि बाकीचे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आपण मगाशी बघितलेले त्यामध्ये तमालपत्र, थोडासा जो ओवा होता आपण घेतलेला तो ओवा, सुंठ, हरडा, त्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत जिरे, थोडंसं जायफळ आणि बडीशेप. तर हे सर्व जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे मसाले आपल्याला छान असे 1-2 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. हे जे मसाले आहेत ना याचा एकदम एक असा हलकासा सुगंध पसरला आणि थोडंसं त्यांचा कलर चेंज करायचा, अतिशय मंद गॅसवरती त्यांना परतवून घ्यायचं आहे. प्रयत्न असाच असेल की त्यामधनं एक असा हलकासा एक सुगंध यायला पाहिजे मसाल्याचा, पण मसाले जळताही कामा नयेत. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये यामध्ये सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, थोडंसं यामध्ये दगडफूल, नागकेशर, शहाजिरे असे बरेच इतरही पदार्थ म्हणजे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते घातले जातात. पण आता याही मसाल्यामध्ये तुम्हाला निहारीचा जो पारंपरिक स्वाद आहे तो नक्कीच येईल. आता हे मसाले आपण जेव्हा वाटणार आहोत म्हणजे बारीक करून याची पावडर घेणार आहोत त्यावेळेला हे जे जाड मसाले आहेत म्हणजे सुंठ, दालचिनी ही तुम्ही थोडी कुटून घ्या. आता इथे हे मसाले 2 मिनटं व्यवस्थित भाजून झालेले आहेत. त्यांना आपण आता एका अशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान गार करायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे. मग गार झाल्यानंतर आपल्याला
यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपण आता पावडर बनवून घेणार आहोत. तर आता इथे सर्व मसाले मी घालून घेतलेले, जे मोठे मसाले ते मी कुटून घेतलेले आहेत आणि यांची छान अशी पावडर केलेली आहे. आता ही जी पावडर आहे तिला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ही पावडर आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये, म्हणजे साधारण ही पावडर आपली झालेली आहे 1.5 चमचा किंवा 3 चमचे, तर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला बेसन पीठ यामध्ये घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर इथे आपल्याला निहारीचा मसाला तयार करायचा आहे. आता यामध्ये आपण मगाशी लाल तिखट वापरलं होतं, तर आपण इथे थोडासा तिखटाचा मसाला घालणार आहोत. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकतात. तर इथे मी थोडा लाल तिखटचाच मसाला, पण थोडा तिखट मसाला घातलेला आहे आणि छान अशी पातळ त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपलं मटण 4 शिट्ट्यानंतर कुकर छान गार झालेला आहे आणि आपण आता तो उघडून घेतलेला आहे. आतलं मटण गरमच आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, जी पेस्ट आपण बनवलेली आहे ती घालण्यापूर्वी त्याचा कट काढून घेणार आहोत. आता छान असा बघा मोहरीच्या तेलाचा छान कट आलेला आहे, तो आपल्याला आता काढून घ्यायचा आहे. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये हा कट जो असतो निहारी सर्व करताना घातला जातो. तर आता आपल्याला एक थोडासा कट काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जो बनवलेला जो मसाल्याची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आता ही बघा अशा प्रकारे आपली पेस्ट यामध्ये बनलेली आहे, ती छान अशी घालून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही यामध्ये पाणी घाला, नाहीतर पाणी घालू नका. आता छान ढवळून घ्यायचं आहे सर्व पेस्ट घातल्यानंतर आणि आता आपल्याला यावरती पुन्हा एकदा झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकतात आपलं मटण व्यवस्थित यामध्ये शिजतं आणि अतिशय अप्रतिम याची चव लागते. आता मटण छान शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता परफेक्ट मटण शिजलेलं आहे. त्या सगळ्या ज्या नळ्या आहेत, म्हणजे आपण बनवलं आहे मटण नली निहारी, त्यामधल्या ज्या सगळ्या नळ्या आहेत त्या आता इथे आपण सर्व करणार आहोत. तर आपण एका प्लेटमध्ये इथे 3 नळ्या घातलेल्या आहे आणि त्यावरती आपण रस्सा घालून घेणार आहोत. आता छान आपण ह्यामध्ये जो निहारीचा जो रस्सा बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. हा ऑप्शनल आहे, जनरली हा खूप पातळ बनतो, पण आता आपण घरगुती बनवतो त्यामुळे थोडासा थिक आहे. यावरती आपण जे मगाशी कट काढून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्येही आपल्या ज्या मटणचा जो अर्क आहे तो उतरलेला असतो आणि अप्रतिम त्याची चव लागते. सो तोही घाला त्यावरती, आवर्जून घाला. आता आपला कट व्यवस्थित घालून झाला की आपण यामध्ये घालून घेणार आहोत इतर पदार्थ, जे की आपण यासोबत खाऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण घालून घेणार आहोत आल्याचे तुकडे, उभे चिरलेले असे आल्याचे तुकडे घातलेले आहेत. आता एक मिरची आपण अर्धी कट करून घातलेली, हिने पण एकदम भन्नाट चव लागते. आणि आता यावरती आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपण यामध्ये लिंबू देणार आहोत, कारण याशिवाय या निहारीला चव नाही. एखाद्या आजारी व्यक्तीसाठी तर उत्तम पर्याय आहे आणि चवीने खाणाऱ्यांसाठी तर लज्जतच लज्जत आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.